12:30 बजे तक के लिए स्थगित की जाती है। की आता लोकसभेचं कामकाज देखील 12:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय। या दरम्यान एक महत्त्वाची बातमी येते। आता सीजेपीचं एक शिष्टमंडळ JP नड्डा यांच्या भेटीला गेलंय। सीजेपीचं एक शिष्टमंडळ आहे आणि आता ते सरकारशी चर्चा करणार आहे। ही चर्चा करण्यासाठी सौरभ दास आणि आशुतोष रांका हे JP नड्डा यांच्या भेटीला गेलाय। दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी येते। अभिजित दिपके यांनी सरकारवर एक मोठा आरोप केलाय। अँब्युलन्स घुसवून चेंगराचेंगरी करण्याचा एक डाव सरकारचा होता असा आरोप अभिजित दिपके यांनी केलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। दिल्लीवरून आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर जोडले गेलेत। अभिजित दिपके यांनी एक मोठा आरोप केलाय। भरत, काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय अभिजित दिपके यांनी सरकारवर अत्यंत महत्त्वाचा मोठा आरोप केलाय। अँब्युलन्स या सगळ्या आंदोलनामध्ये घुसवून चेंगराचेंगरी करण्याचा डाव होता असं अभिजित दिपके यांनी म्हटलंय। अभिजित दिपके यांनी काही वेळापूर्वी सोशल मीडियावरती एक पोस्ट देखील केली होती। त्यांनी म्हटलं होतं की या आंदोलकांवरती दगडफेक करण्याचा हा सगळा कट असू शकतो, कारण आंदोलनाच्या ठिकाणी दगडांनी भरलेला ट्रक देखील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। आणि आता आणखी एक महत्त्वाचा आरोप त्यांनी केलाय। अँब्युलन्स या सगळ्या आंदोलनामध्ये घुसवणार होते आणि चेंगराचेंगरी करण्याचा सरकारचा प्रयत्न होता असा एक आरोप अभिजित दिपके यांनी केलाय। एक महत्त्वाची बातमी येते। अभिजित दिपके यांनी सरकारवर एक आरोप केलाय। अँब्युलन्स या सगळ्या आंदोलनामध्ये घुसवून चेंगराचेंगरी करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, सरकारचा डाव होता, चेंगराचेंगरी घडवून आणायचं आणि हे आंदोलन दडपवायचं असा देखील सरकारचा कट होता असा आरोप अभिजित दिपके यांनी केलाय। आंदोलनाच्या ठिकाणी हटवण्यासाठी दिल्ली पोलीस वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की आंदोलकांना हटवण्यासाठी लाठ्या आंदोलकांवरती उगारल्या गेल्यात आणि अशातच आता अभिजित दिपके यांनी एक महत्त्वाचा आरोप केलाय। आणि एक महत्त्वाची बातमी येते। आंदोलनस्थळी जाण्यासाठी सोनम वांगचुक यांनी थेट रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहिल्याची देखील बातमी समोर येते। डॉक्टरांनी उपचारांवर भर देण्याचा सल्ला दिलेला आहे, मात्र असं असताना देखील मला आंदोलनात सहभागी होण्याची परवानगी द्या अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे रुग्णालयाच्या प्रशासनाला केली आहे। वांगचुक आपल्या भूमिकेवरती ठाम असल्यानं आता रुग्णालय प्रशासन काय निर्णय देतं हे देखील आता बघावं लागणार आहे। एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येते की आंदोलनामध्ये जाण्यासाठी परवानगी मागितली आहे। सोनम वांगचुक यांनी तब्येतीची चिंता बाजूला ठेवून हे आंदोलन करण्यासाठी ते ठाम असल्याचं दिसतंय। वांगचुक यांच्या पत्राने आता रुग्णालयाच्या प्रशासनाची धावपळ झाल्याची दिसतंय। सोनम वांगचुक यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला एक पत्र लिहिलंय आणि त्यांनी म्हटलंय की मला या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची परवानगी द्या। त्यामुळे आता तब्येतीची चिंता बाजूला ठेवून आंदोलन करण्यावर सोनम वांगचुक हे ठाम असल्याचं दिसतंय। आणि आता रुग्णालय प्रशासन या सगळ्या पत्रावरती काय उत्तर देतं आणि काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्लीमध्ये अत्यंत वेगानं सगळ्या घडामोडी घडताय। आपण पाहतोय की आज संसदेवरती CJPच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत।